सगळ्या लोकांच्या बाजूने पूर्णपणे आहे. तमामचा पूर्ण पाठिंबा आहे. महाराष्ट्रातल्या सह्याद्री देवराईच्या जेवढे पण महाराष्ट्राचे त्यांच्या वतीनं आमचा मला पूर्णपणे पाठिंबा आहे. साधू आले गेले मेले त्यांनी मला काय अभ्यास नाही, पण झाडं गेली तर आपल्या फार नाशिकांचं नुकसान होईल. त्यामुळे झाडाच्या बाजूला आहे, तुमच्या बाजूला आहे. इथला एकही झाड तुटता कामा नये. जो काही अभ्यास केला, जो काही वाचलं ऐकलं त्याच्यात मला लक्षात असं आलं की इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि ही सगळी झाडं वाचली पाहिजे. आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर त्यांना आपली कशी म्हणायची. त्यामुळे शासन आपलं आहे की इंग्रजांचं राज्य आहे. तर आपल्याला शहरात झुडपाची झाडाची आणि झाडांच्या वयाची व्याख्याच अजून माहिती नाही आहे. ही व्याख्या करणं अजून आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जमलेलंच नाही. भारतात जमलं की नाही मला माहिती नाही, पण आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष वड हा आपल्या देशात फक्त भारत सरकारनेच जास्त तोडलं आहे. त्याचं दुर्दैव हे आहे. ही सगळी झाडं जी सगळ्यात जास्त ऑक्सिजन देतात, मोठी पानं असतात ती जास्त कार्बन डायऑक्साईड घेतात आणि जास्त ऑक्सिजन देतात. तर वडाचं झाड हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता हे वडाचं झाड याच्यावर 500-600 प्रकारच्या प्रजाती जगतात. आता अशी झाडं तोडली आणि हे शासनाने जरा चुकी केली, चुकून त्याच्यावरती फुल्या मारल्या, माफ नाही. तुम्ही आम्ही ही जरा छोटी छोटी झाडं लावतोय, माफ नाही. झाडाला आणि काशीत कुणी लावलं काय, लेडीसिडिया कुणी लावला काय आणि सुबाबा कुणी लावली काय, ही यांचीच बाप आहेत. आता यांची मध्ये ही आपलीच माणसं आहेत ना, पण आपल्याच भावाला याला झाडाच्या बाबतीत माफ नाही कुणीही. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिथं जिथं म्हणून झाड तुटलं जाईल त्या सगळ्यांना मी सांगतो की झाड तुटू देऊ नका. झाड म्हणजे आपलं आईबाप आहे. आता आमच्या आईबापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही गप्प बसलो का? त्यामुळे कोणालाही माफ नाही. कुठे झाड तुटू देता कामा नये. आणि स्पेशली मला तर आता काल कळलं की इथं एक्झिबिशन सेंटर आणि ते करायचं आणि ते 30-35 वर्षाचं हे केलंय. आता गिरीश महाजन तुम्ही याचं उत्तर द्या. मला पहिल्यांदा इथं कळलं गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात. माझी तुमची काही वैयक्तिक दुश्मन नाही आणि दुश्मनी आली तरी मला काही फरक पडत नाही. झाडाच्या बाजूने मुद्दा असा आहे की झाडाच्या तुटताना होतं तुम्ही असं विधान नका करू. इथं जी ऑर्डर काढली 14 नोव्हेंबरला जिथं 30-35 वर्षाचं ॲग्रीमेंट तुम्ही इथं टेंडर काढले ते द्यायला निघाल तर कुठला साधूग्रामन कुठला काय म्हणतात त्याला नाही ते दर 12 वर्षांनी होतं. आता कुंभमेळ्याचं आपल्याला माहीतच नाही हो, पण मला माहिती आहे जगात कुठलाही सेलिब्रिटी नाही. जगात एकच सेलिब्रिटी आहे, तो झाड आहे. आणि सेलिब्रिटी त्याला म्हणायचं जो जगवतो, जो ऑक्सिजन देतो, जो अन्न पाणी देतो, जो सावली देतो, त्यालाच फक्त सेलिब्रिटी म्हणायचं. त्यामुळे नाशिककरांना मी सेलिब्रिटी म्हणून आलेलो नाही, मी तुमचा माणूस म्हणून तुमच्या बाजूने आलोय. मला चांगल्या माणसांच्या बाजूने राहायचंय आणि वाईट माणसं ही जरी आपले नातेवाईक असतील, जवळचे मित्र असतील तरी ती वाईटच आहे. त्यांना आपण जगू देणार नाही. झाड तर मरू देणार नाही. एवढंच आहे. प्रशासन म्हणतं की आम्ही पहिले इथे साधूग्रामसाठी